नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा। हा दिवस आहे 26 नोव्हेंबरचा। आम्ही सगळेजण निघालो होतो नवरीची पाठवणी करून पणजीला, जिथे आमचा 26, 27, 28 चा अर्धा दिवस असा स्टे होता। तर आम्ही तिकडे जाऊन निघणार होतो फिरण्यासाठी। तर आमच्या बरोबर होते माझे मामा मामी, बहिणीचे मिस्टर, मी, माझी 2 मुलं आणि माझी आई। आम्ही असे एवढे सगळेजण निघालो होतो। चला तुम्ही पण करा आमच्या बरोबर गोवा दर्शन। आम्ही इथे थांबलेलो आहोत या रिसॉर्ट मध्ये। हे आहे मार्गरिटाज रेसिडेन्सी। 2 BHK आणि 1 BHK 3 BHK असे आहे इथे। इथे अशी एवढी मोठी त्याच्या समोर जागा आहे सुंदर। 1 किलोमीटरच्या अंतरावर आपला समुद्र आहे मस्त। मामी फोटो पण काढला या नाही रे मस्त। इथे अन्मयचे पाय दुखत होते म्हणून सुमेधनी केला होता जुगाड। त्यांनी एका काकांना विचारला होता रस्ता की समुद्रावर जायचा रस्ता कोणता आहे। तर त्यांनी ते दाखवत होते आम्हाला रस्ता। तर त्याने त्याच्यातच चार्ज मारला, अन्मयला दिलं बसून त्यांच्या सायकलवर। बघू शकता कशी गंमत करत होतो आम्ही। बघा किती सुंदर असे स्वच्छ रस्ते आहेत, एक सगळीकडे हिरवळ मस्त। सर्वात माझं आवडतं ठिकाण म्हणजे कोकण। आय लव्ह कोकण। हे आहे फिश ॲक्वेरियम, जिथे आम्ही सर्वात पहिले गेलो होतो। तिकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या फिश होत्या, वेगवेगळ्या प्रकारचे मासे होते। पण जास्त करून बघितलेले म्हणजे जे बघितले आहेत, जे माहिती आहेत असेच आहेत। इकडे हात पकड नीट माझा। शी घाण रोळ आहे माहिती कोणत्या फिश आहे? फिश शार्क नाहीये। फोन करते ब्राउन फिश। समीर माझा मुलांना अथर्व आणि अस्मी एका ठिकाणी उभं राहून व्यवस्थित बघा बरं का प्रत्येक फिश। हे बघ व्हाईट फिश। कार्पेट सी एनिमल। ये कार्पेट सी एनिमल, ये टेंटिकल एनिमल, ये ब्लू डैमसेल और ये क्लाउन फिश। ठीक है, ये जो कोरल्स है ना सब लाइव है और वो अपना शेप और साइज चेंज करते हैं। ये व्हाइट वाला भी एनिमल है? हाँ सेम। अच्छा अच्छा। ये मोनो इंजल और ये लायन फिश। ठीक है, ये दोनों एक दूसरे के साथ रह सकते हैं। बघ तिकडे बघ, ये पाणी का कशी आहे?
उसको लोग खाते हैं। हाँ लॉबस्टर खातात. आहे माहिती आहे मला. नहीं कुछ सिग्निफिकेंस है तो बताओ ना आलेक्स. ये सी क्रैब्स है, इसको भी लोग खाते हैं. बोलू नका रे श्वेता. बोलू नका पुढे सर पटकन. सी क्रॅब्स माहिती आहे का पण ते काय खातात? काढलं त्याचं. सी क्रॅब्स हे आम्ही कालच बघितला लाईव्ह मध्ये. सी क्रॅब्स. ये स्पॉटेड ईल फिश, वो दिखने में सांप की तरह है और वो पॉइजनस होती है. क्या होता है पॉइजन? पॉइजनस. ये सब स्टारफिश लाइव है. ये कॉमन स्टार, ये फिंगर स्टार और ये ब्लू रिंग एंजल फिश. ये वाइट कलर स्नैपर. बोलून तरी बघू तिचा आउटलेट. कॉपर मेटेलिक शार्क. ये इसका साइज थोड़ा बढ़ता है. शार्क आहे ये. हाँ मैम, इसको लोग खाते भी हैं. अच्छा. ये सीब्रा तिलापिया. ये फिश जो है सिर्फ फ्रेश वाटर में रह सकते हैं, सी वाटर में नहीं रह ओके. सकते. झेब्रा. और ये लॉबस्टर. जो आगे आपने लॉबस्टर देखा था उसका कलर ग्रीन था, इसका कलर ब्राउनिश टाइप है. इधर है क्या? ओके ये. और जो आगे देखा तो बड़ा था, ये छोटा साइज है. अच्छा. अभी आगे से आपको देख के जाने का. ठीक है. हो. हा नवीन ब्रिज आहे बरं का. ठीक आहे उजव्या हाताचा तो जो आहे तिकडे तो. हा नवीन आहे. फिश ॲक्वेरियम बघून आम्ही निघालो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी, जे होतं पणजीमध्ये, जिथे फिल्म्सचे अवॉर्डसुद्धा होतात, अवॉर्ड फंक्शनसुद्धा. तर तिथे जुन्या कॅमेऱ्यांचे प्रदर्शन लावले होते. जेव्हा जुन्यापासून जसे पिक्चर तयार करायला सुरुवात झाली तेव्हा जे जे कॅमेरे वापरले होते ते तिथे प्रदर्शनात ठेवले होते. हे सगळं बघितलं, पण काय त्या कॅमेऱ्यांचं शूटिंग अलाउड नव्हतं, त्यामुळे ते आम्ही तिथे शूट घेतलं नाही. छोट्या छोट्या मिळतात ना, 100 रुपयाला. 100 रुपयाला. फिल्म फेस्टिवल बघून आम्ही निघालो मांडवी नदीकडे, जिथे होतं पॅराडाईज क्रूज राईड. तर आम्ही ते ऑनलाईनच त्याचे तिकीट काढून ठेवले होते, त्यामुळे फक्त तिकीट तिकडे दाखवायचे होते आणि मग वर चढायचं होतं. खूप सुंदर अशी राईड होती. आणि हा जो ब्रिज आहे बाजूला, त्या ब्रिजचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी, म्हणजे अटल ब्रिज असं त्या ब्रिजचं नाव आहे, जे मांडवी नदीवर जो ब्रिज बांधलेला आहे.
या हळूहळू ये. पॅराडाइज क्रूज राईड. इकडे बस तू म्हणजे तुला क्रूज से करता येईल ना पाण्याचं पण काय उभं नाही राहतात. मी सांगते उभं पुढे राहतो येतं ना. मुद्दामून अजून उभं राहून कर. तुझा मागे जा. मी बसते. तुला इकडे बस. बस ना इथं. बघ मी कसं बायकोला बसवलं इथं मधून ये. पडलं तरी ती पहिले पाठीत पडत. टाक पाय तू. आपण वाचून जाऊ. चाहिए. Please take your seats. उत्साह बिल्कुल नहीं है आपको. उत्साह कहाँ है आपका? कमाल करो, जोरों से ताली बजाएं. अभी अपने लिए ताली बजाएं. Thank you so much. Thank you. Well, जस्ट फॉर योर इन्फॉर्मेशन, आप सभी की जानकारी के लिए जिस नदी की हम सैर कर रहे हैं, इस नदी का नाम मांडवी नदी है. वन ऑफ द फेमस रिवर्स ऑफ गोवा, मांडवी रिवर. और ठीक बिल्कुल पीछे की ओर देखिए, अगर आप टर्न करके देख सके, वहाँ पर एक बड़ा सा केबल ब्रिज नजर आ रहा है. ये भारत का तीसरा सबसे बड़ा केबल ब्रिज है. इट इज इंडियाज थर्ड लार्जेस्ट केबल ब्रिज व्हिच वाज बीन इनॉग्रेटेड बाय द हैंड्स ऑफ आवर लेट सीएम ऑफ गोवा एंड डिफेंस मिनिस्टर ऑफ इंडिया रह चुके श्री मनोहर पर्रिकर जी के हाथों से हुआ था. एंड द नेम ऑफ द ब्रिज हैज बीन नेम्ड आफ्टर श्री अटल बिहारी वाजपेयी जी. नेम ऑफ द ब्रिज इज अटल सेतु. मूविंग अहेड, मेरे लेफ्ट में आपके राइट में छोटे छोटे फिशिंग बोट्स नजर आ रहे हैं. वेल, जैसे कि हम सभी जानते हैं, गोवा सी फूड के लिए काफ़ी मशहूर है. सो ये उनमें से एक जगह है जहाँ से जो है मछली पूरे गोवा में और गोवा के बाहर, यानी कि हिंदुस्तान में और हिंदुस्तान के बाहर भी इंपोर्ट और एक्सपोर्ट होती है. नेम ऑफ द प्लेस इज मालिम फिशरीज. वेल, मूविंग अहेड टुवर्ड्स द राइट हैंड साइड ऑफ मी, मेरे राइट में और आपके लेफ्ट में यहाँ पर देखिए ये इमारत नजर आ रही है जिसको रंगीन लाइटों से सजाया गया है. ये आदिल शाह का पैलेस है. जब आदिल शाह गोवा आए थे, उन्होंने अपने लिए महल बनाया था. आफ्टर दैट इट इज ओल्डर स्ट्रक्चर इन द सिटी ऑफ पैंच. Well, it's time to bring to you the first performance of the evening from my side. हमारी ओर से पहला परफॉर्मेंस जिसका नाम है कुणबी डांस. कुणबीज आर द एंशिएंट ड्वेलर्स ऑफ गोवा. ये काफ़ी पुराने ड्वेलर्स हैं, गोवा के रहवासी हैं जो कि लेबर क्लास से बिलोंग करते हैं. लेबर क्लास यानी मजदूर, किसान, आर्टिजान्स, पॉटर्स, इनमें से. तो ये जो डांस है ये किसानों का डांस है. जब भी किसानों की अच्छी फसल होती है वो अपनी खुशी को जाहिर करते हुए इस परफॉर्मेंस को परफॉर्म करते हैं. So bringing to you the Kunbi dance. प्लीज नोट, जब भी परफॉर्मेंसेस चल रहे हैं किसी को भी मंच पर आना मना है. नो वन इज अलाउड ऑन द डांस फ्लोर व्हेन द परफॉर्मेंसेस आर गोइंग ऑन. त्या क्रूजवर मोठ्या माणसांना, लहान मुलांना, कपल्सला सगळ्यांना डान्स करायला सुद्धा बोलवलं होतं. तिथे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन सुद्धा केलं गेलं. आणि या रिव्हरवर मोठे मोठे क्रूज आहेत ज्यावर फक्त कसिनो चालतात, बिग डॅडी वगैरे असे. ते खूप छान आहेत. आणि त्या दिवशी फक्त आम्ही क्रूज राईडच केली. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो मंगेशी टेम्पलला. तो सुद्धा मी ब्लॉग टाकणार आहे. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय गाईज.